नमस्कार, मी संजय हाणोर, संस्थापक अध्यक्ष संघर्ष ग्रुप, छत्रपती संभाजीनगर. आज या व्हिडिओच्या माध्यमाने लाईव्ह याचं कारण असं आहे की या सरकारने आता असा आदेश काढला आहे की ज्या बी गाड्यावर ई चालन स्थगित आहे, मग त्याच्यामध्ये मोटरसायकल असो, रिक्षा असो, बस असो, जीप असो, कार असो, ट्रक असो, म्हणजे सरसकट गाड्यांसाठी यांनी असा आदेश काढला आहे की जर तुम्ही येत्या 45 दिवसामध्ये चालान भरले तर ठीक नसतं, तुमच्या गाड्या जमा केल्या जातील, तुमचे लायसन्स जप्त केल्या जाईल वगैरे वगैरे वगैरे. आता खरं पाहायचं गेलं तर ह्यांचे जे ई चालान आहे ते इमानदारीने नाही आहे. नंबर अस्पष्ट दिसतोय म्हणून चालान मारलेलं आहे. आता नंबर अस्पष्ट दिसतो, ई चालन मालकापर्यंत पोहोचलं कसं? कारण मालकाचा मोबाईल नंबर गाडी नंबरला कनेक्ट केलेला असतो. हे किती थोटांद आहे. जी गाडी उभा आहे त्या गाडीचा पाठीमागून फोटो काढलेला आहे आणि ड्रायव्हरनं सीट बेल्ट न लावल्याचं ई चालन केलेलं आहे. हे किती थोटांद आहे. जी गाडी रोडच्या खाली पार्किंग केलेली ह्यांची ई चालन त्यांनासुद्धा आहे. जी गाडी मालकाच्या दारात उभा आहे त्या मालकाच्या गाडीला, त्या मालकाच्या गाडीची नंबर प्लेट अन्य कुणीतरी भामटा, तस्कर, चोर, डाकू त्याच्या गाडीला तो नंबर प्लेट लावतोय आणि तो त्याच्यामध्ये काय जे करत असेल, अवैध धंदे करत असेल, इमानदार तर नसणार. जो समजा व्यक्ती दुसऱ्याच्या गाडीची नंबर प्लेट आपल्या गाडीला लावतोय तो काय प्रामाणिक असू शकत नाही. एक तर त्याच्या गाडीचे पेपर संपलेले असतील आणि त्याला असं काही दूरवरचं भाडं आलेलं असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या गाडीचा नंबर प्लेट त्याच्या गाडीला लावला आणि भाड्यावर गेला, असं काही झालेलं असेल तर तसे बी चालान पडलेले. ही शासनाचा गलथानपणा आहे. हे असे रिकामे भुर्दंड गाडी मालकानं का भरावं? अजून एक विषय केला सरकारने की ट्रकवाल्याला किन्नर सक्तीचा. इथं प्रत्येक ठिकाणी मजुराचा तुटवडा आहे आणि ही लाईन तर एकदम म्हणजे कुत्र्याला इज्जत आहे पण ड्रायव्हरला इज्जत नाही आहे. त्या व्यवसायात आता ही तरुण पिढी यायला तयार नाही आहे. आणि सरकार जर असं निजामशाहीसारखं जर हुकूम काढत असेल तर माझं सरकारला एक म्हणणं आहे की जसं तुमची पोलीस यंत्रणा कमी पडते तिथं होमगार्डाची भरती करता, तसे तुम्ही स्वतः आता मिलिटरीमध्ये पण तो एक प्रकार चालू केलेला आहे. तसंच तुम्ही स्वतः किन्नरची भरती करा आणि गाडी मालकाला सप्लाय करा. गाडी मालक त्यांची पगार आणि भत्ता देतील. या आणि अशा अनेक मागण्याला घेऊन महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच संघटनांनी बंद पुकारलेला आहे आणि तुम्ही बंद मागं घ्यावा अशा विनंती करण्यासाठी काल महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री साहेबांनी मुंबईमध्ये मीटिंगचं आयोजन केलं होतं. परंतु ड्रायव्हरच्या संघटनेमध्ये, ट्रक मालकांच्या संघटनेमध्ये, बस मालकाच्या संघटनेमध्ये किंवा इतर संघटनेमध्ये सविस्तर फूट कशी पडावी ह्या कुटील डाव सरकारनं काल खेळला. काहीच मान्यवरांना मीटिंगसाठी बोलवलं, काहीला बाहेर बसून ठेवलं. हा एक प्रकारे त्यांचा अपमान आहे. परंतु सरकारचा हेतू त्यांचा अपमान करणं नव्हतं तर ह्यांच्यात फूट पाडणं होतं. परंतु माझ्या तमाम संघटनावाले खूप समजदार आहेत. त्यानं समजून घेतलं की हे सरकारचं धोरण फूट पाडण्याचं आहे तर आपण सर्व मिळून लढा लढूच. तर येत्या 5 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व वाहतूकदार आपली वाहने जमा करणार आहेत आणि त्यांच्या ह्या लढ्याला जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा संपूर्ण पाठिंबा आहे. आणि त्या पाठिंब्याला मी जरी उपस्थित राहू शकलो नसलो आणि राहू शकणार नसलो तरी पण आमच्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे
आमचे प्रतिनिधी नवी मुंबई प्रांताध्यक्ष श्री विनय शहासाहेब पहिल्यापासून मीटिंग अटेंड करून आलेले आहेत. काल पण होते आणि भविष्यात पण तेही राहतील. आणि मुंबई, ठाणे, कोकण या आसपासच्या परिसरामधील संघर्ष ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मुंबईच्या आझाद मैदानावर राहतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि आमच्या संघटनेचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष.